ठाणे महापालिकेमध्ये मनसे आणि ठाकरे एकत्र लढणार अशी घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आणि यावेळी बोलताना ठाण्यामध्ये ठाकरे ठिकऱ्या उडवतील असाही इशारा राऊतांनी दिलाय। त्यांच्या या इशाऱ्यावर एकनाथ शिंदेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। महाराष्ट्रात कुणी कितीही प्रयत्न केला एकत्र आले आमच्या ठिकऱ्या उडतील असं वक्तव्य केलं तर त्यांच्या हातात लोक टिकल्या देतील असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावलाय। आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर येणार। आमचाही नारा 75 पार आहे। बोला, आमचाही नारा 75 पार। ते म्हणतात 70 पार, आमचा 75 आमचा 75। अहो 2 ठाकरे आहेत ना, 2 ठाकरे सप्पे भारी। घोडा मैदान जवळ आहे, ठिकऱ्या कुणाच्या उडतील हे ठाण्यातली जनता दाखवून देईल। कारण खरं म्हणजे जे स्वतःच्या विचारांवर भूमिकेवर स्टँड राहत नाहीत अशा लोकांचा बँड जनता वाजवत असते आणि ठाणेकर नक्की वाजवतील। कारण त्यांनी आनंद दिघे साहेबांचा अपमान केलाय, आनंद दिघे साहेबांना कमी लेखलंय, आनंद दिघे साहेबांचा फोटो काढलेला आहे। त्यामुळे ठाणेकर जनता त्यांना धडा शिकवतील। कारण बाळासाहेब आमच्या हृदयात आहेत, आनंद दिघे साहेब आमच्या रक्तात आहेत। त्यामुळे ठाणेकर जनता सुज्ञ आहे, त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत। आणि काही लोक वर्षभर घरात असतात आणि निवडणुका आल्या की लोकांच्या दारात जातात। निवडणूक आयोगाला सोडणार नाही आणि घोटाळे करणाऱ्यांना सुद्धा क्षमा केली जाणार नाही। त्याच्यामुळे ठाणे आणि मुंबई जे तुमचं स्वप्न आहे घोटाळे करून पुन्हा एकदा निवडणूक यंत्रणा ताब्यात घ्यायची, हे त्यांना सांगा जाऊन या तुमच्याच माध्यमातून। महाराष्ट्राची जनता, मुंबई ठाण्याची जनता ही ठिकऱ्या तुमच्याच गद्दारांच्याच उडवल्याशिवाय राहणार।